तुंबाड शिंदेवाडी विरुद्ध करजी गवलवाडी. तुंबाड शिंदेवाडी संघाकडून त्यांचा स्टार खेळाडू सागर म्हैसकर, पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेलं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो सागर. बघूया या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय, कारण षटकारांचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा सागर या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. परंतु तितकाच नामवंत गोलंदाज समोर आहे तो सिद्धूच्या रूपानं. अत्यंत अटीतटीचा हा सामना. सिद्धूचा पहिला चेंडू सागरसाठी. बघूया काय करतो सागर. टाकलेला हा चेंडू जातो निर्धाव. चेंडू काही समजलेला नाहीये. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती सिद्धू याची. क्वार्टर फायनलचा हा चाललेला सामना आणि या सामन्यामधील पहिला चेंडू जातोय निर्धाव. चेंडू काही समजलेला नाही. थोडासा सन्मान दिला जातोय तो सागर याच्याकडून सिद्धूसाठी. नक्कीच याच ठिकाणी हा चांगला खेळ पाहायला मिळेल. सिद्धू आणि सागर यांच्या दरम्यान चाललेला हा सिद्धूचा पुढचा चेंडू सागरसाठी. बघूया काय करतोय तो सागर. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू सागर याच्यासाठी. आणि चेंडू पुन्हा एकदा चेंडू मला वाटतं याच ठिकाणी निर्धाव जातोय चेंडू. उत्कृष्ट पंचगिरी याच ठिकाणी पाहायला मिळते सकाळपासून. या दोन्ही पंचांकडून एकदा जोरदार डाय यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. सुंदर अशी कामगिरी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून हे सामने याच ठिकाणी पार पडतायत. दोन चेंडू निर्धाव झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सिद्धूकडून. पुढचा चेंडू सागर. बघूया काय करतोय तो सागर. टाकलेला हा चेंडू आणि सुंदर असा फटका लगावलेला. बघूया जातोय का. आणि जातोय पहिलाच चौकारी असा क्वार्टर फायनल सुटता येतोय सागरच्या बॅट मधून. आणि 4 धावसंख्येनं संघाची धावसंख्या उघडते. धावसंख्या होते ती 4. 3 चेंडू आणि 4 धावा. सुंदर अशी फटकेबाजी आणि अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातो तो हा सागर. बघूया ह्या क्वार्टर फायनल मध्ये कशा प्रकारे आपल्या फलंदाजीनं आपल्या संघाला एक धावसंख्येपर्यंत पोहोचवतोय तो. परंतु समोर मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे सिद्धूच्या रूपानं. सिद्धू सुद्धा अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. नामवंत असा हा गोलंदाज आहे तो सिद्धू करजी गवलवाडी संघाचा. दोन्ही खेळाडूंमध्ये हा सामना एक हाती फिरवण्याची क्षमता असलेले हे दोन्ही खेळाडू आता या क्वार्टर फायनल मध्ये आमने सामने येऊन ठेपलेले आहेत. नक्कीच याच ठिकाणी क्वालिटी गेम आपल्याला पाहायला मिळणार आहे तो ह्या दोन्ही संघांमध्ये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय तो सिद्धू. सामना असेल सिद्धू टू सागर. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू सागरसाठी. बघूया आणि हा टोलवलेला चेंडू बघूया. जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी सुंदर असा उत्तुंग षटकार येतो तो सागरच्या बॅट मधून. आणि या 6 धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 10. धावसंख्या नेऊन सोडली ती 10 वर. 4 चेंडू आणि 10 धावा. दुसरा चेंडू द्यायचा आहे. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती मैदानावर. आणि अशाच फटकेबाजीची सर्व रसिक प्रेक्षकांना याच ठिकाणी अपेक्षा आहे. सर्व क्रीडा रसिकांना या सामन्याची आतुरता आहे. आणि अशाच फटकेबाजीची याच ठिकाणी चौकार षटकारांची बरसात याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. पहिलं षटक प्रगतीपथावर सिद्धूच्या रूपाने. बघूया सिद्धू कशा प्रकारे कमबॅक करतोय तो. सिद्धूचा हा पुढचा चेंडू सागरसाठी. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू सुंदररित्या मैदानाला घरंगलत जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण याच ठिकाणी पाहिलं. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा याच ठिकाणी पूर्ण केली जाते. आणि या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या होते ती 12. संघाची धावसंख्या होते ती 12. शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो सिद्धू. बघूया काय करतोय सिद्धू. करामत करतोय की सागर. सिद्धू आणि सागर. टाकलेला हा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. आणि 1 षटक पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 12. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. दोन्ही बाजूने हा सामना याच ठिकाणी झुकलेला दिसतोय. कधी पारडं जड होतंय ते शिंदेवाडी संघाचं, कधी पारडं जड आहे ते गवलवाडी संघाचं. आणि अशाच प्रकारच्या क्वार्टर फायनलची आपल्या सर्व क्रीडा रसिकांना याच ठिकाणी आतुरता आहे. बघूया आता दुसरं षटक घेऊन कोण येतंय करजी गवलवाडी संघाकडून. पहिलं षटक सुंदररित्या हाताळले ते सिद्धूनं. आणि आता बघूया दुसऱ्या षटकासाठी कोणावर विश्वास दाखवला जातोय. आणि याच ठिकाणी विश्वास ठेवला जातोय तो रोशन. मागील सामन्याचा उत्कृष्ट गोलंदाजी केला होता तो रोशन. बघूया कशा पद्धतीने चेंडू हाताळतो. सुंदर चेंडू हाताळला होता तो सिद्धू यानं. आणि आता दुसरा षटक घेऊन येतोय तो रोशन.
आणि आता रोशनचा सामना असेल तो विराज बरोबर. विराज अजूनही नॉन स्ट्राईकवर होता, परंतु विराज सुद्धा अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातो. आता विराजला सुद्धा आपला आक्रमक शैली अवलंबावी लागेल, कारण आपल्या संघाला जर एका पार स्कोर मध्ये घेऊन जायचं असेल तर विराजला सुद्धा याच ठिकाणी आक्रमक शैली अवलंबावी लागेल. पुढचा चेंडू घेऊन रोशन टू विराज सामना होतोय. विराज रोशनचा हा चेंडू विराजसाठी आणि चेंडू काही समजलेला नाही. चेंडू जातोय एक चोरटी धाव घेऊन. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो सागर, सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो सागर. विश्वास कृपया आपला सामनावीराचा पुरस्कार भेटला, हा मग घेऊन जा. चला सामन्याकडे जाऊया पुन्हा एकदा. याच ठिकाणी सामना होईल तो रोशन टू सागर. बघूया कोण बाजी मारणार, सागर की रोशन. रोशनचा हा चेंडू सागरसाठी टाकलेला हा चेंडू सागर याच्यासाठी सुंदररित्या डाटावल्या. बघूया झेल होतोय का, आणि याच ठिकाणी सुंदर असा येतोय खणखणीत चौकार. सागर याच्या बॅट मधून येतो सुंदर असा चौकार. अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातो तो हा सागर. संपूर्ण पंचगोष्ठीमध्ये एक नावाजलेलं नाव म्हणजे सागर म्हसकर, आणि ते आपल्या नावाला आणि आपल्या लौकिकाला अशी साजेशी फलंदाजी करताना दिसतोय तो सागर. आणि तितकाच सुंदर याच ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळतंय ते कर्जी गवळवाडी संघाकडून. रोशन बघूया, रोशन सुद्धा सुंदर कमबॅक करू शकतो. काहीसा कानमंत्र दिलेला आहे तो रोशनला. बघूया हा कानमंत्राचा किती फायदा उचलतोय तो रोशन. आणि काहीसे या संघाचे कोच विरुदादांकडून सुद्धा काहीशा टिप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन रोशन तयार, सामना करतोय सागर याचा, आणि सुंदर असा कमबॅक याच ठिकाणी पाहायला मिळतोय तो रोशन याच्या माध्यमातून. आणि निर्धाव असा चेंडू जातोय आणि धावसंख्या आहे तिथे स्थिर 17 धावसंख्येवर धावसंख्या आहे तिथे स्थिर. सुंदर असा खेळ या क्वार्टर फायनलचा आपल्याला याच ठिकाणी दोन्ही या संघांमध्ये पाहायला मिळतोय. चला चला सामन्याला गती द्यायची, सहकार्य करायचं मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याकडे. चला पुढचा चेंडू घेऊन रोशन पुन्हा एकदा तयार. कधी पारड झुकतंय ते गवलवाडीच्या बाजूनं, आणि एखादा चौकार आल्यानंतर पुन्हा पारड जड होतं ते शिंदेवाडीच्या बाजूने, आणि असाच चालणारा हा सामना शेवटपर्यंत नक्कीच रंगतदार होणार आहे. रोशन याचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार, सामना करेल तो सागर याच्यासाठी. बघूया सागर काय करतोय. तो एक चेंडू निर्धाव आलेला आहे, परंतु नक्कीच या चेंडूवर एखादा षटकार घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तो सागर आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे ती 17. रोशनचा हा चेंडू सागरसाठी टाकलेला हा चेंडू, आणि सुंदररित्या हाताळलेला आहे. एक यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि खोदून काढलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो याच ठिकाणी, आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात, आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या होते ती 19. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना सुंदर अशी गोलंदाजी रोशनच्या सुद्धा माध्यमातून पाहायला मिळते, कारण आक्रमक फलंदाज असताना स्ट्राईकवर देखील सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो रोशन. आणि आता पुढचा चेंडू बघूया कोणाच्या बाजूने झुकतोय हा चेंडू. रोशन याचा सागरसाठी टाकलेला हा चेंडू सुंदररित्या पुन्हा एकदा खुदून मारला, आणि पुन्हा एकदा जातोय सुंदररित्या खणखणीत चौकार. सागर याच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर असा चौकार, आणि या 4 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 23. धावसंख्या होते ती 23. अत्यंत चुरशीचा चाललेला हा सामना, नक्कीच हा रंगतदार सामना होणार आहे, कारण क्वार्टर फायनलचा सामना म्हटला तर नक्कीच असाच रंगतदार झाला पाहिजे, आणि त्याचंच याच ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं या दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. बघूया कोणता संघ बाजी मारतोय. पुन्हा एकदा रोशन तयार, सामना करेल जो सागरसाठी. सागरसाठी टाकलेला हा चेंडू बघूया, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि याच ठिकाणी 2 षटक पूर्ण होतात. 2 षटकाच्या पूर्ण नंतर धावसंख्या होते ती 24. 25 धावांची आवश्यकता कर्जी गवळवाडी संघाला. सुंदर अशी चाललेला हा सामना, आणि या सामन्यामध्ये शिंदेवाडी संघाने 25 धावांचं आव्हान ठेवलंय ते कर्जी गवळवाडी या संघासमोर. चला कर्जी गवळवाडी सहकार्य करायचं आहे लवकरात लवकर. चला आपल्याकडे वेळ कमी, आपल्याला फायनलसाठी वेळ द्यायचा आहे, तरी आपल्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. सुंदररित्या सकाळपासून चाललेले हे सामने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडताना याच ठिकाणी दिसत आहेत.
आणि हे सामने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सर्व खेळाडूंची याच ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्या सर्व खेळाडूंचं याच ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं आभारी आहोत, ऋणी आहोत. आपलं असंच सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. शिंदेवाडी संघ आतापर्यंत छान सहकार्य केलेलं आहे. आपण सुद्धा याच ठिकाणी क्षेत्ररक्षणाला लवकरात लवकर मैदानावर जाऊन सहकार्य करायचं आहे आणि लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आता हे दोन क्वार्टर फायनल बॅटिंग त्यांची आली ना, कोणाची तुंबाडवाडीची ना. कर्जी गवलवाडी आपले सलामीचे बॅट्समन पाठवायचे आहेत. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येचं आव्हान असेल. 12 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण असेल. जवळजवळ 12.5च्या रन रेटने धावा जमा करायच्या आहे. त्वरित सामना चालू आहे, कोणत्याही वेळेचा विलंब लावू नये मित्रांनो. तुंबाड शिंदेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावसंख्या जमा केल्या आणि 25 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. कर्जी गवलवाडी संघासमोर क्रिकेटचा खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत काय गेले सांगता येत नाही. थोडासा रंगतदार सामना. बस पहिली क्वार्टर फायनल चालू होत आहे. त्वरित सामना चालू करायचा. सलामीचे बॅटर मैदानात दाखल. सिद्धार्थ आणि अजित सलामी जोडी मैदानात दाखल. स्ट्रायकर लाईनला सिद्धार्थ, नॉन स्ट्राईकला तो अजित. सामना त्वरित चालू करायचा आहे. निर्धारित 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं टाकायचे आहेत. आपल्याला टायमिंग चालू होतोय. 4:45चा टायमिंग आहे. वैयक्तिक गोलंदाजीला पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रनवेवरती मात्र गोलंदाज विराज टू सिद्धार्थ असा मारा. 12 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण असेल. स्ट्रायकर लाईनला सिद्धार्थ, नॉन स्ट्राईकला अजित. स्ट्रायकर लाईनला अजित, नॉन स्ट्राईकला सिद्धार्थ. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो का. आणि तर झेल मात्र सुटला गेला. एक जीवदान प्राप्त केला अजितला. नक्कीच झेल टिपला असता, नक्कीच दबाव आला असता कर्जी गवलवाडी संघावर, परंतु झेल मात्र इथं सुटला गेला. आणि इथं धावांचा मात्र इथं श्री गणेश होतोय 1 अंकाने. पुण्यात स्ट्रायकरला तो सिद्धार्थ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज विराज टू सिद्धार्थ असा मारा असेल. 11 चेंडू 24 धावसंख्येचं आव्हान. चेंडू मात्र वर काम दिलाय सरळ स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा आरशावर येतोय चौकार. या चौकाने संघाची धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. चेंडूला केवळ गती असून महत्वाची नाही, चेंडूला योग्य दिशा असणं खूप महत्वाचं आहे. ज्या गतीने चेंडू टाकला त्या गतीने मात्र सिद्धार्थ चेंडूला मात्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. चेंडू गेला सीमा आरशा पार. येते 4 धावा आणि या 4 धाव संघाची धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. विराजला मात्र सुरेख टप्प्याची गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा नक्कीच करावा लागेल. डॉट्स रुपये चेंडू नक्कीच फेकावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज झाला विराज टू सिद्धार्थ असा मारा असेल. विराजला सुरेख पद्धती गोलंदाजी करावी नक्कीच. चेंडू मात्र हलक्यात मारला. चेंडू मात्र दिशा दिली
सुरेख क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या बिनबाद 6 अंकावरती. आता मग स्ट्रायकर आणलाय तो अजित. विराज तो अजित असा मारा असेल. जो संघ जिंकल तो पुढील फेरीमध्ये दाखल होईल. सुरेख चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू. बॉल आणि बॅटचा काहीच संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ एस्ट्रेच्या हातामध्ये विसावला गेला. एका निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा सज्ज होते. धावसंख्यामध्ये स्थिरावली 6 अंकावरती. विराज अशाच पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. इथं मात्र स्क्वेअर मारा. पंच 2 हात समांतर करताय. व्हाईटच्या रुपये धावसंख्या मिळते. आव्हांतर धावसंख्या मात्र 1च्या पटीने वाढली. धावसंख्या 7 अंकावरती. विराजला मात्र सुरेख पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. आणि जो संघ विजय होईल तो पुढील बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो विराज. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. चेंडू गेला सीमा रेषा पार येतोय. षटकार. धावसंख्या 13 या अंकावरती. आता मध्ये या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर कमसम डॉट स्वरूपात चेंडू येणं खूप गरजेचं आहे. तुंबाड सिंधूर संघाला जिंकायचं असेल तर या चेंडू मात्र सुरेख चेंडू टाकणं जाणं गरजेचं आहे. विराज तू अजित असा मारा असेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा चेंडू मात्र भिरकावून दिला. चेंडू गेला वाऱ्याच्या वेगाने. तोय चौकार. धावसंख्या 17 या अंकावरती. 6 चेंडू आणि 8 धावा समीकरण. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. थोडंसं महागडे षटक म्हणावं लागेल विराजचं. 6 चेंडू 8 धावा समीकरण. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. स्पीडअप घ्यायचं. कोणत्या वेळेचा विलंब लावू नका. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. इथं थोडंसं महागडे षटक झालं विराजचं. या षटकामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आलं. सहा चेंडू 8 धावा समीकरण. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया या सामन्यामध्ये. 6 चेंडू 8 धावा समीकरण. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. आपल्याला आज या 5 मिनिटांमध्ये 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू टाकायचा आहे. स्पीडअप घ्या. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. 6 चेंडू 8 धावा समीकरण असेल. 6 चेंडू 8 धावा समीकरण असेल. चेंडू गेला सीमा रेषा पार. येतोय सुरेख चौकार. चौकार संघाची धावसंख्या 21 या अंकावरती. आक्रमक पवित्रा घेत आहे दोन्ही फलंदाज सिद्धार्थ आणि अजित. सिद्धार्थ बॅटमॅन गेला हा चौकार. करजी गौड संघाचे हे धडाकेबाद फलंदाज आतापर्यंत आपल्या फलंदाच्या जोरावर आतापर्यंत असा प्रत्येक सामना जिंकत आलेले आहेत. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. इथं मात्र सुरेख झेल टिपला गेला. इथे मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. 4 चेंडू 4 धावा.
पहिलं षटक महागड षटक ठरलं, तिथंच मात्र थोडासा सामना कर्जी गवळवडी संघाच्या बाजूने झुकला गेला. पहिल्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या कमी आली असता नक्कीच सामना थोडासा रंगतदार झाला. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एखादा 1-2 विकेट आल्या निर्धाव चेंडूवर नक्कीच सामना रंगतदार होऊ शकतो. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. इथे मात्र सिद्धार्थ बाधवन तंबूच्या आश्रय पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी मात्र बाद होतोय. स्पीड अप घ्यायचा आहे मित्रांनो. सामना चालू करायचा त्वरित पंचांना विनंती करतो. सागर सागर टू अक्षय असा मारा असेल. पाहूया 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा चेंडू मात्र वेगाने चेंडू जातोय. बघूया एक धावसंख्या पुन्हा दुसरा प्रयत्न होते. पाहूया काय इथं मात्र कडे मात्र थोडस रंगत पुन्हा येता. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. 3 चेंडू 3 धावा. अजित मात्र बाद होतोय. 3 चेंडू 3 धावांची गरज. काय निर्णायक सामना ठरलाय. आता मात्र नवीन बॅटर मैदानात रोशन. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. 3 चेंडू आणि 3 धावा. एखादा डॉट स्वरूपात चेंडू आज नक्कीच सामना रंगतदार होईल. रोमहर्षक सामना होईल. स्ट्रायकर आणलाय तो अक्षय, नॉन स्ट्राईकला तो रोशन. 3 चेंडू 3 धावा. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा सज्जेला गोलूंच्या ट्रॅक वरती सागर. चेंडू मात्र हवेमध्ये. या चेंडू झेल येणं महत्वाचं आहे. सुरेख झेल टिपला गेला. आता थोडा रंगत आलेला आहे. आता थोडं पार जर झालंय तो सामना झुकतोय. तुंबाड सिंदूर संघ. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावा. नवीन बॅटर मैदान दाखल आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 फलंदाज मध्ये बाद झालेले आहेत. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. आता मग स्ट्रायकर आणला गणेश. नॉन स्ट्रायकर रोशन. सुरेख शत्रुक्षण सजवलं गेलाय. प्रत्येक झेलीता टिपला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सागर. सागर तो गणेश असा मार असेल. पाहूया 2 चेंडू 3 धावा. या चेंडूवर काय करते पाहूया. इथे मात्र 1 धावा आली. आता मात्र 1 चेंडू 2 धावा समीकरण. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसच असेल. या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस असेल. तुम्हाला 2 धावा कंपल्सरी बनावावेच लागतील. या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवावेच लागतील. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. थोडा रंगतदार सामना. एका बाजूला तुंबाड शिंदेवाडी, दुसऱ्या बाजूला तसेच कर्जी गवळवडी. कोणता संघ विजय होते पाहूया. सुरेख चेंडू आणि इथं मात्र संघ जिंकलेला आहे. चुकी केली कोणी चुकी केली. विकेट कमी हातातील सामना मात्र घालवला गेला. निर्धाव चेंडू टाकून सुद्धा सामना कर्जी गवळवडी संघाला